तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात जर पाहिले आपण तर TCS आणि IBPS पॅटर्नने विचारलेले मराठी व्याकरणचे क्वेश्चन्स या सुपर क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। विद्यार्थ्यांनो सुपर क्लास आपण सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट सर्वांना करू इच्छितो की सुपर क्लासला लगेचच्या लगेच एक लाईक नक्कीच करायचा आहे। तुम्ही लाईक जेव्हा करसाल तुमच्यातर्फे मोटिवेशन मला मिळेल तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी। तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर लगेच करून घ्या, कारण सबस्क्राइब करणे अतिशय गरजेचे असते। पुढचा सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल आपल्या चॅनलवर त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स कव्हर करूया आणि क्वेश्चन्स असा आहे की एकही IPL किताब न जिंकणारी टीम आपल्याला ओळखायची आहे। 2008 पासून आतापर्यंत एकही IPL किताब न जिंकणारी टीम कोणती आहे? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स किंवा दिल्ली कॅपिटल्स। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती 4 योग्य राहणार आहे। दिल्ली कॅपिटल्स, या ठिकाणी पंजाब किंग, तसेच बँगलोर रॉयल चॅलेंजर्स या सर्वांनीचे आहे आतापर्यंत एकही IPL किताब जिंकलेला नाही। कव्हर करूया दुसरा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणकोणत्या फळापासून जीवनसत्व अ प्राप्त होते ते विचारलेले आहे। कोणती फळ आहेत ज्यामधून अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते? गाजर, दूध, पपई किंवा वरीलपैकी सर्व। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे। तर पपई, तसेच दूध, तसेच गाजर या सर्वमधून अ जीवनसत्व हे भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त होते। कव्हर करूया तिसरा प्रश्न असा आहे की कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील स्पेशल विचारलेला आहे। करबुडे, दिवा, चिपळूण किंवा अडवणी। तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे। करबुडे हा जो बोगदा आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब असलेला बोगदा आपल्याला दिसून येतो। तर प्रश्न तिसरा कव्हर करूया। वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। वंदे मातरम गीत विचारलेले आहे। यमुनेच्या तीरी, गीतांजली, आनंदमठ किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। आनंदमठ या कादंबरीमधून कोणते? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे। कोणाचे आहे? सर्व आपल्याला पुढच्या क्वेश्चन्समध्ये कळेल थोड्याच वेळात। निलिमा अभ्यास करते क्रियापद आपल्याला यातील ओळखायचा आहे। TCSने IBPSने विचारलेला प्रश्न आहे। निलिमा अभ्यास करते क्रियापद कोणते आहे? निलिमा अभ्यास करते किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। करते हे जे आहे निलिमा अभ्यास करते यामधील क्रियापद असलेले दिसून येते। प्रश्न 5व्या क्रमांकाचा कव्हर करूया। आयोडीनचे सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या गवतामध्ये असते ते विचारलेले आहे? आयोडीनचे सर्वात जास्त प्रमाण रेताळ गवत, समुद्री गवत, ओली गवत किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। 2 योग्य आहे, माफ करा। समुद्री गवतामध्ये आयोडीनचे प्रमाण हे इतरांपेक्षा जास्त असलेले दिसून येते। प्रश्न 6 की या ठिकाणी तन्वी गुणी मुलगी आहे विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे। तन्वी गुणी मुलगी आहे विशेष नाम कोणते आहे? तन्वी गुणी मुलगी किंवा आहे। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे। तन्वी हे जे आहे या वाक्यातील तन्वी गुणी मुलगी आहे यामधील विशेष नाम असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते। प्रश्न 7व्या क्रमांकाचा की महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात? आपल्या राज्याचे ईश्वरचंद्र कोणास म्हणतात? विष्णुशास्त्री पंडित, महात्मा फुले, शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे म्हटले जाते किंवा संबोधले जात असते। तर 8वा प्रश्न कव्हर करूया। देवा पाऊस पडू दे या वाक्यप्रचार ओळखायचा आहे की कशा प्रकारचं वाक्य आहे? देवा पाऊस पडू दे होकारार्थी, आज्ञार्थी, नकारार्थी किंवा चला ते सोडून द्या, ऑप्शन गलत झालेला आहे। तर विद्यार्थ्यांनो हे ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। आज्ञार्थी वाक्य कोणते होईल? देवा पाऊस पडू दे हे आपण एक आज्ञा करत आहे, आज्ञार्थी वाक्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर कव्हर करूया 9वा प्रश्न असा आहे दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या भागातील अति उत्तरेकडील नदी आहे ते विचारलेलं आहे। कोणती नदी विद्यार्थ्यांनो? दमणगंगा ही नदी मराठवाडा, कोकण, विदर्भ किंवा वरीलपैकी सर्व। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती 2 योग्य आहे। कोकण भागातील सर्वात किंवा
अति उत्तरेकडील नदी म्हणजेच दमनगंगा ही असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। तर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा दिसून येतो की मुले क्रिकेट खेळू लागली यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे। मुले क्रिकेट खेळू लागली तर सकर्मक, अकर्मक, संयुक्त किंवा प्रयोजक। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। संयुक्त क्रियापदाचा प्रकार जो आहे मुले क्रिकेट खेळू लागली हे असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 11वा दिसून येतो, खालीलपैकी कोणकोणते रोग हे संसर्गजन्य आहेत? एकाचे दुसऱ्याला जाणारे रोग आहेत ते कोणकोणते आहेत दिलेल्या पर्यायापैकी? गजकर्ण, इसब, वरील दोन्ही किंवा पोलिओ। तर विद्यार्थ्यांनो नॉर्मली सर्वांना माहितीच असेल की ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच इसब तसेच गजकर्ण हे दोन्हीही जे रोग आहेत संसर्गजन्य रोग असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात। प्रश्न 12वा दिसून येतो की नियमित हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। नियमित शब्दाचा विरुद्धार्थी व्यवस्थित, अनियमित, या ठिकाणी विचारोक्त किंवा वरीलपैकी नाही। तर नियमित शब्दाचा सर्वांना नॉर्मली येतच असेल की नियमित शब्दाचा कोणता विरुद्धार्थी होईल? तर अनियमित हा शब्द विरुद्धार्थी होईल। सोपा प्रश्न होता, उत्तर येत असेल सर्वांना। प्रश्न 13वा कव्हर करूया। भारताच्या अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात? अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हटले जाते? होमी भाभा, अल्बर्ट आइन्स्टाईन, थॉमस मनरो किंवा निकोला टेस्ला। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 1 योग्य आहे। डॉक्टर होमी भाभा यांना जे आहे अणुविज्ञानाचे जनक, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे संबोधले जाते। प्रश्न करूया 14व्या क्रमांकाचा। सुरेश सुरेल गाणे गातो विशेषण ओळखायचं आहे। सुरेश सुरेल गाणे गातो विशेषण ओळखायचं आहे। सुरेश सुरेल गाणे गातो यामधील कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे। सुरेल हा जो आहे सुरेश सुरेल गाणे गातो यातील विशेषण असलेले दिसून येते। 15वा प्रश्न। हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? हिडनबर्ग रेषा जर्मनी, पोलंड, जर्मनी, फ्रान्स, जर्मनी, भारत। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। जर्मनी, पोलंड या 2 देशाशी संबंधित रेषा म्हणजेच हिडनबर्ग रेषा असलेली आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना पाहावयास मिळते। तर कव्हर करूया 16वा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी पाहूया की काय आहे। प्रश्न असा आहे की घडा भरणे वाक्यप्रचार ओळखायचा आहे। घडा भरणे वाक्यप्रचार काय आहे? पाणी भरणे, विनाशाची वेळ जाणे, विनाशाची वेळ येणे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य आहे। विनाशाची वेळ येणे म्हणजेच काय असते? तर घडा भरणे या ठिकाणी वाक्यप्रचार होतो। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 17वा। विख्यात या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे। विख्यात या शब्दाचा समानार्थी शब्द अप्रसिद्ध, सुप्रसिद्ध, अनमोल किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। विख्यात या शब्दाचा समानार्थी शब्द सुप्रसिद्ध शब्द असलेला आपल्या सर्वांना दिलेल्या पर्यायामध्ये पाहावयास मिळतो। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। 18वा प्रश्न दिसून येतो की आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? आनंदमठ या कादंबरीमधून वंदे मातरम गीत घेण्यात आलेले आहे। तर ही कादंबरी कोणाची आहे? महात्मा फुले, बंकिमचंद्र चटर्जी, महात्मा गांधी किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ ही अतिशय प्रसिद्ध असलेली कादंबरी आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न 19वा की वीरानाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे भारतातील किंवा दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्याचा आहे? वीरानाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा येतो? कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ किंवा तामिळनाडू। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। आंध्र प्रदेश राज्याचा वीरानाट्यम हा एक नृत्य प्रकार असलेला दिसून येतो। प्रश्न 20वा की कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदींनी मडवलेले जे आहे लिंगे आहेत ते विचारलेले आहे। कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये आहेत? तर भीमाशंकर, घृष्णेश्वर किंवा त्र्यंबकेश्वर किंवा खालचा एक पर्याय आहे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती? तर 3 चांदीने मिळवलेली विचारलेली आहेत। तर या ठिकाणी नावावरूनच ओळख येतो की ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगामध्ये किती? 3 चांदीने मिळवलेली लिंगे असलेली आपल्याला पाहावयास मिळतात। तर 21वा प्रश्न कव्हर करूया। देशातील लोकांच्या राहणीमानावरून खालीलपैकी काय कळते ते विचारलेलं आहे। लोकांच्या राहणीमानावरून काय ओळखायला येते दिलेल्या पर्यायापैकी? दरडोई उत्पन्न, बेकारी, गरिबी, राष्ट्रीय उत्पन्न। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। देशाचे दरडोई उत्पन्न जे आहे देशातील लोकांच्या राहणीमानावरून हे समजत असते किंवा कळत असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न।
प्रश्न 22वा की सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान एकूण किती डिग्री सेल्सिअसचे असते ते विचारलेले आहे. पृष्ठभागाचे सूर्याच्या तर 5500, 4400 किंवा 3300 किंवा 2200. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 5500 डिग्री सेल्सिअसचे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान असलेले आपल्या सर्वांना एक माहीत झालेले आहे. तर प्रश्न 23वा 29 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो लीप वर्षामध्ये येतो. सर्वांना माहीत असेल, नसेल तर आता कळलेले आहे. तर 29 फेब्रुवारी दर किती वर्षांनी एक वेळेस येते ते विचारलेलं आहे. 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष किंवा 4 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. दर 4 वर्षांनी एक वेळेस 29 फेब्रुवारी हा दिवस जो आहे कॅलेंडरमध्ये समाविष्ट झालेला किंवा लीप वर्षामध्ये आलेला दिसून येतो. प्रश्न 24वा जगातील सर्वात पहिले झेरॉक्स मशीन खालीलपैकी कोणी काढले होते. सर्वात पहिले झेरॉक्स मशीन कोणी काढलेले होते ते विचारलेलं आहे. चेस्टर कार्लसन, युरी गागरिन, थॉमस एडिसन किंवा निकोला टेस्ला. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. या ठिकाणी चेस्टर कार्लसन यांनी जगातील सर्वात पहिले झेरॉक्स मशीन हे काढलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर करूया 25वा प्रश्न. तर चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटांनी उशिरा उगवतो ते विचारलेलं आहे. चंद्र विचारलेलं आहे. एक्झाम्पल देतो. आजच्या डेटमध्ये जर 12ला चंद्र उगवला विद्यार्थ्यांनो तर पुढच्या दिवशी काय होईल की 12:50ला या ठिकाणी चंद्र उगवल. म्हणजेच काय या ठिकाणी ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. चंद्र मागच्या दिवसापेक्षा 50 मिनिटांनी उशिरा उगवत असतो. प्रत्येक दिवशी असं होत असते. करूया 26वा प्रश्न. कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले होते विचारलेलं आहे. शेतकरी जमीन मालक कोणत्या महसूल पद्धतीमध्ये झालेले होते. कायमधारा, रेतवारी, शेतचारा किंवा या ठिकाणी निरासदारी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2. म्हणजेच रेतवारी पद्धतीमध्ये जे शेतकरी होते ते जमीन मालक बनलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 27वा विंचूच्या विषामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते विचारलेलं आहे. विंचूच्या विषामध्ये फॉर्मिक, स्टिअरिक, लॅक्टिक किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. फॉर्मिक ॲसिड जे आहे विंचूच्या दंशामध्ये किंवा विषामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 28वा असा आहे. फसफसणाऱ्या पेयामध्ये कोणत्या वायूचा वापर केला जात असतो. जेवढेही फसफसणारी पेय असतात तर त्यामध्ये फॉस्फरस, अमोनिया, मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तो प्रत्येक फसफसणाऱ्या पेयामध्ये समाविष्ट झालेला दिसून येतो. करूया 29वा प्रश्न विद्यार्थ्यांनो. प्रश्न असा आहे. सुकलेली फळे टिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो. सुकलेली फळे टिकवण्यासाठी कशाचा वापर होत असतो. मॅग्नेशियम, ग्राफाईट, सल्फर डायऑक्साईड किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सल्फर डायऑक्साईडचा वापर जो आहे सुकलेली फळे टिकवण्यासाठी करताना आपल्या सर्वांना दिसून येतो. तर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे की पित्ताशयातील कशामुळे पित्ताशयामध्ये खडा निर्माण होतो ते विचारलेलं आहे. पित्ताशयामध्ये खडा कोणत्या कारणास्तव निर्माण होत असतो. कॅलेस्ट्रॉल, पाणी, लोह किंवा पित्तक्षार. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. पित्तक्षार या कारणास्तव पित्ताशयामध्ये हा खडा निर्माण होताना आपल्या सर्वांना दिसून येतो. आता विद्यार्थ्यांनो सुप्रकाशला सोडण्यापूर्वी काय करायचं आहे आणि करायची वेळ आलेली आहे तो म्हणजे या सुप्रकाशला एक लाईक लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे. एक लाईक करण्यास आपल्याला 1 सेकंड पण लागणार नाही. लाईक करूनच जायचं आहे. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो. या चॅनलला आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब नसेल केलेले तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा होईल का एकदम फ्री असते तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. जेव्हा करसाल तेव्हा होईल आपल्या चॅनलवर सुपर क्लास पुढची जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव एक सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करणे अत्यंत गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.